झी मराठी, चर्चाही होणारच। कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील लाटवडे, भेंडवडे, कुंभोज, वठार, खोची, हिंगणगाव परिसरातील नदीला टाकलेल्या भरावामुळे तसेच रस्ता करत असताना शासनाने टाकलेल्या भरावामुळे पाऊस काळात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 1000 एकर शेती आज पाण्याखाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय। सदर नुकसानीचे व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे शासनाने तात्काळ करून सदर भरावाचं योग्य नियोजन करावं अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी हातकणंगले नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांच्याकडे केले। यावेळी त्यांच्या समवेत लाटवडे, भेंडवडे, खोची, कुंभोज, वठार, दुर्गेवाडी, मिंचे परिसरातील शेतकरी वर्ग तसेच मिंचे सरपंच सविता वाक्षे, लाटवडे सरपंच रणजित पाटील, शिंगणगाव सरपंच दीपक पाटील, मदन अनुसे, भरत नाईक, उदय सिंग माने, महावीर कांबळे, प्रमोद सूर्यवंशी, शंकर कोळी, बाहुबली मगदूम, कैलास चव्हाण, सुशांत कुंभार, दीपक कोळी, शीतल हेडले, संजय आडके, प्रकाश पाटील, अभयकुमार पाटील, संतोष भोकरे, सचिन पुजारी, हनुमंत मिसाळ, आदित्य गायकवाड, लखन कोळी, अथर्व शिर्के, अजित शिंदे, गोरख कांबळे तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते। विनोद शिंगे, कुंभोज।